आज बनवणार आहोत चायनीज पराठा। चायनीज म्हटलं की मुलं आवडीने खातात आणि कोबीची भाजी मुलांचीही फेवरेट असते। बनवताना काही प्रॉब्लेम येणार नाही, एकदम सोपा, लाटताना फाटणार नाही, तव्यावर टाकला की टम फुगेल। चला तर मग मी मोक्षदा तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये। रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा। एका मोठ्या आकाराचा वजनात अर्धा किलो होईल पत्ता कोबी मधोमध चिरून घ्या। चिरलेला कोबी किसणीवर किसून किंवा बतईने एकदम बारीक चिरून घ्या। वेळ नसेल तर तुम्ही प्रोसेसरमधून बारीक करा। बारीक चिरलेल्या कोबीमध्ये चवीपुरतं मीठ टाकून हाताने मिक्स करा आणि 10 मिनिट रेस्ट करायला ठेवा। 10 मिनिट झालेले आहेत, कोबीला पाणी सुटलेलं आहे। मीठ लावल्यामुळे कोबी सॉफ्ट होते आणि पाणी सोडते। सुटलेलं पाणी कोबी अशा प्रकारे हातामध्ये घेऊन दोन्ही हाताच्या साहाय्याने कोबी घट्ट अशी पिळून घ्या। जेवढा हाताने दाबून पाणी काढू शकता तेवढं कोबीतील पाणी काढून टाका। राहिलेल्या पाण्यात काळं मीठ आणि चाट मसाला टाकून मुलांना प्यायला द्या। मुलं अगदी आवडीने हे पाणी पितील। अशा प्रकारे हाताने कोबी घट्ट पिळल्यामुळे पराठे फाटणार नाहीत आणि कोबी पण पराठ्यामध्ये भाजताना लवकर वाफली जाईल, कच्ची राहणार नाही। पिळून घेतलेल्या कोबीमध्ये साहित्य टाकून घेऊ। धने जिरे पावडर, अद्रक लसूण पेस्ट, रेड चिली सॉस, आमचूर पावडर नक्की टाका, चव छान येते। लाल तिखट, सोया सॉस आणि शेजवान सॉस हे सर्व साहित्य प्रत्येकी 1 चमचा टाकून हाताने मिक्स करा, म्हणजे सर्व साहित्य कोबीला एकसारखे लागेल। आता हे बाजूला ठेवून द्या। कणिक अगोदरच मळून घेतली होती। यामध्ये 4 वाट्या गव्हाचं पीठ, 4 चमचे बारीक रवा, 1 चमचा बेसन पीठ। बेसन पिठामुळे रंग आणि चव पराठ्याला छान येते। 1 चमचा तूप टाकून मळून भिजत ठेवलेली होती। तिला घेतो त्या आकाराचा कणकेचा गोळा पोळपाटावर थोडासा लाटून त्यावर थोडंसं तीळ आणि कोथिंबीर टाकून हा गोळा आपण लाटून घ्यायचा आहे। चपातीच्या मधोमध कोबी त्रिकोणी आकारात पसरून घ्या। हाताने आकार द्या सारणाला किंवा चमच्याने। पराठ्याला त्रिकोणी आकार देण्यासाठी अगोदर बाजूने दोन्ही भाग एकमेकावर टाकून बंद करा। चिटकण्यासाठी काठांना इथं पाणी बोटाने थोडं थोडं लावू शकता। एकमेकावर चपातीच्या बाजू टाकून बंद करा आणि नंतर खालचा भाग वरच्या भागावर टाकून त्रिकोणी आकार द्या। तुम्हाला अशा प्रकारे जमत नसेल तर गोलमध्ये स्टफिंग भरून तुम्ही पराठा गोल पण लाटू शकता। त्रिकोणी आकारात बेलण्याच्या साहाय्याने लाटून घ्या। गरम झालेल्या तव्यावर सुरुवातीला तेल सोडून पराठा टाका, म्हणजे पराठा तव्याला चिटकणार नाही। कोबीचे पराठे हे तेलातच छान लागतात। पराठा टाकल्यानंतर गॅस लो ठेवा आणि पराठा पलटल्यानंतर हाय फ्लेमवर पराठा दोन्ही बाजूनी भाजा, म्हणजे पराठा आपोआपच फुगेल। इथं पहा कसा टम फुगलेला आहे। दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजा, सगळे पराठे अशा प्रकारे फुगतील। गरमागरम फुगलेला पराठा डायरेक्ट तव्यामध्ये ताटामध्ये टाका। खाणाऱ्याला मजा येईल, आनंदाने पोट भरून खातील। कोणाला आवडणार नाही गरमागरम फुगलेला पराठा खायला, होय का नाही? नक्की सांगा। रेसिपी कशी वाटली? Thank you for watching my channel Mokshada's Kitchen.